चला, नवरा तर गेलाय आता. 3-4 दिवस काही येत नाही. आपली मज्जाच मज्जा. कशी दिसते मी आज? मस्त. आज ना कुछ तो प्लान बनाना पड़ेगा. यांना कॉल करते आणि बोलून घेते. चला. मोबाईल कुठे ठेवलाय मी? ओ हा. हॅलो, ऐका ना. अरे माझं ऐकून तर का तुम्ही लागली तुमचीच बडबड चालू करायला. अहो ऐका ना, मी काय म्हणते, तुम्हाला नाही खुश खबर द्यायची मला. हो, तुम्हालाच. आज ना मी इतकी खुश आहे ना, मी असं वाटतंय मी उडते. अहो तेच तर सांगते ना मी तुम्हाला. तुम्हाला कसं कळलं? माझं सरप्राईज तर तुमचं ना, तुम्हाला तर नेहमी ना माझ्या अगोदरच कळतं सांगण्याच्या पहिलेच. हो, मी तेच म्हणते, मला तेच सांगायचं होतं तुम्हाला. शहाणे कुठले, मला माहितच होतं माझ्या अगोदरच तुम्हाला ना खूप फुलका सुटलेला असेल माझा म्हणून. एवढं प्रेम करता माझ्यावर. ठीक आहे, चालेल. ऐका ना, मी काय म्हणते, माझा नवरा ना 4-5 दिवसासाठी गेलेला आहे गावाला त्याच्या, आणि तो काय येणार नाही आता 4-5 दिवस. मग आपली मज्जाच मज्जा. या ना तुम्ही लवकर. नक्की चालेल, मी वेट करेल तुमचा. लवकर या. आणि आल्यावर सांगा मला मग तुमची परी कशी दिसते. तर आज तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आहे. ओके, चला बाय. काय नशिबात असला बुद्धा नवरा दिलाय काय माहिती करून. कधी त्याचं प्रेम पण नाही भेटत. चला, हा एन्जॉय करूया आज. तसे पण 4 दिवस आहे आपल्याकडे. मग आज मज्जाच मज्जा आहे. निशाचा नवरा पण नाही म्हणे घरी, आणि 8 दिवस काही येत नाही आता. ते बघू काय करते निशा. चला, आज ते येणार आहेत, आपल्याला छान दिसायला पाहिजे. काय सुंदर पाखरू यार. मनात घर केलं या पाखरू. आज तर माल लचकडत दिसायला. आज मात्र सोडत नाही याला. 3-4 घंटे तर पक्का आहे. मला माहितीच होतं तुम्ही येणार म्हणून. आले की लगेच सुरू झाले ना. काय करू दुसरं. म्हणजे तुम्हाला मला बघितलं की असं इकडे तिकडे हात लावल्याशिवाय. ऐका ना, बोल ना तू. तुम्हाला मी ह्यासाठीच बोलवलंय, कारण माझा नवरा ना 4 दिवस नाही, आता तो गावाकडे गेलेला आहे माहितीये का. आणि आपल्याला आता 4 दिवस फ्री वेळ आहे. अरे मग एन्जॉय आपला. काय करताय? एकदा माझ्याकडे बघा तरी, मी कशी दिसते. छान दिसतंय का माझं पाखरू. हो का? म्हणून आल्या तुला पहिले चिपकलं मी. तुमच्यासाठी मी आज नट्टा कट्टा करून आवरून मस्त तयार झाल्या. नवीन साडी पण घातली. तू तर लांबूनच बघून गायला झालं. हो का? असं वाटलं कधी जवळ जाऊन असं कचकन कापून जाऊ मिठी मध्ये. तुम्ही पण ना मोठी आहे. आपलं असतं ते थोडं. हो, माहितीये ना मला. तुम्हाला माहितीये? नाही. ऐका ना, बोल ना. आणि तुम्ही इथे सुरू झालं का? मग कुठे सुरू व्हायचं तिकडे. काही पण कुठं काही पण जे आहे तेच बोलतो. अगोदर थोडस बोलावं. मी बोलण्यात वेळ घालत नाही. हो, बोलण्यात वेळ घालत. मला माहितीये तुम्ही किती नॉटी आहे. बरं, माझं पहिलं सांग मला काय आणू. काय म्हणजे
म्हणजे मला जावं लागेल थोड्या वेळाने. तुला 5-10 मिनिटाचं काम आहे, लगेच जाऊन लगेच आलो. ठीक आहे? जाऊ दे बाबा तुम्ही पण नाही जाऊ दे तुम्ही. मी नाही जाऊ देणार बाबा. 5 मिनिटाचं मी काम आहे. नाही जाऊ दे. 5 मिनिटाचं काम आहे. मला नाही, लागेल बाहेर. ऐका ना. नको नको. नको नको. नाही. 5 मिनिटं. नाही. अगं आलो. हो ऐक ना. ऐका ना. कपडे फाटायला सोडून दे तू. आलो 5 मिनिटं. नका जाऊ ना. काय कर. थांबून गेला असत ना. आलो हा. हा माणूस पण ना मूड मध्ये आणून निघून गेला. शी पूर्ण मेकअप साडी वगैरे ह्याचा काही फायदाच नाही. नंतर येतो म्हणून गेला. आता काय माहिती कधी येतो. इतकी छान दिसत होते मी आज. म्हटलं चला काहीतरी होईल. निशा तुझं काय होईल निशा. तुझा नवरा असला गळ्यात पडलाय ना तोही तुला खुश नाही ठेवत. आणि हा माणूस बघू परत आल्यावर डाळ शिजली तर शिजली मग खाऊन घेते. चला निशा मॅडम. कशी कशी आज आले होते मूडवर. हो निशा मॅडम काय व्हायचं तुमचं. हा नवरा आहे तो 4 दिवसासाठी गावाकडे गेलाय. एक दिवस सोबत राहून तू माझी भूक नाही भासत. त्याला तर थोडं सुद्धा समजत नाही की मला काय हवंय काय पाहिजे काय लागत असेल. आणि हा बाहेरचा राजा. खरंच राजासारखा नवरा मिळायला पाहिजे होता मला. माझी जिंदगी ना खरंच खूप छान गेली असते. प्रत्येक गोष्टी मिळाल्या असत्या मला. पण ठीक आहे जे आहे ते. इकडे अशांती तिकडे शांती. चला कोणीतरी आहे ना आपली विहीर भरून काढायला. आता राजा आला ना परत. कोरड्या विहिरीमध्ये पाणी कसं टाकायचं ना हे आम्हा दोघांनाही माहिती. त्यामुळे आराम करून घेऊया थोडं. कारण नंतर थकान तर होणारच आहे. निशा क्षमा आहे ना. माझ्या आयटमला मी अर्ध्यातच गरम करून सोडून गेलोय. आता ते लय भडकणार आहे माझ्यावर. बघू काय करते. अगं बाबू हे तर वाट बघून बघून झोपलं वाटतं. अवघड झालं. चल बेटा राजू आयटम झोपलेलं आहे. काय सुंदर दिसत. आज तर दिवाळी आहे तुझी बेटा. चला आयटमला खुश करूया. नाराज झाला असेल तसं खूप. राजा बोल ना. काय रे तू पण काय झालं. प्रत्येक वेळा माझ्या प्रत्येक मूडचं ना असं क्षमा करून टाकतोस तू. आता खिमाने टीमा करायला आलो. हो का. काय रे तू पण. काय आणि ना मी तुझ्यावर रागवलेली आहे. जाऊ तू. का बरं. झोपू दे मला. सॉरी ना पिल्लू. काय सॉरी. अगं बघावं लागतं कामधंदे मला. घे ना समजून थोडस. हो तू ना आता थोड्या वेळापूर्वी येऊन मला मूड सगळं खराब करून गेलंच निघून मला सोडून. आता परत आलो ना पिल्लू. हो का. आता मूड पण चांगलं करतो आणि सुकलेली विहिरीला पाणी पण देत येतं. जाऊ दे. माझा नवरा तर विहिरीला पाणी देत नाही कधी. चाललं तू विहिरीला पाणी द्यायला. पहिले ना तू ना खरंच खूप प्रेम करायचंस माझ्यावर. आणि आजकाल तुला काय माहिती काय झालं तू माझ्याकडे ना लक्षच नाही देत आहे. अगं पिल्लू तसं नसतं. काही मजबुरी असते न तर काहीतरी असतं ना ते. हो का. घे समजून थोडस. मी तुझ्यावर प्रेम कधी प्रत्येक वेळेला मलाच तुझ्यावरती जबरदस्ती करावी लागते माहिती हो. तेव्हा तू कुठेतरी माझं जवळ येतोस. तुझ्यासाठी काहीतरी आणलंय मी. हो
हम्म. काय आणलंय? माझ्या आवडीच्या 2-3 वस्तू आणल्या तू खायला, मला माहिती आहे ना. हा. लहान लहान लंब लंब आणि एवढं लंब आणलं आहे काय म्हणजे तुला आवडतं. गाजर? हा गाजर घाल. थँक्यू. हम्म. मला ना तसं पण राजा गाजर खायला फार आवडतं, टोमॅटो आवडतो आणि सफरचंद पण आवडतो. आणि ना सगळ्यात जास्त ना काय तुझे हे म्हणजे तू आवडतोस. खरं एक टोमॅटो एकच बरं झालं. काय एकच मजा जा येते. तिकडे. कशाला आणलंय एकच? अगं ते टीव्ही मध्ये हिरो हिरोईन नाही करत का, काय तर त्या प्रकारे तू आयटम सोबत रोमॅन्स करू असं भारीवालं म्हणलं. हो काय? बघू कसं वाटतंय. अच्छा. मी फक्त ते पिक्चर मध्येच बघितलं, असं लाईव्ह कधी केलं नाही ना. म्हणलं चला आता आयटमला टॅमॅटो पण खाऊ घालू आणि टॅमॅटोचा खेळ पण खेळून घेऊ. हो का? बरं ऐक ना ते बघ ना राजा, काय. तू बेडरूम मध्ये आलायस ना आता आपल्या. हो हम्म. हॉलचा दरवाजा लावलायस का? नाही वेळ आहेस का तू? हो. हॉलचं तरी लावून यायचा ना, मग बेडरूमचं ठीक आहे असू दे. टॅमॅटो पकडतो. फक्त हॉलचं लावून ये. हो हो. राजाने टमाटर कशाला आणला असेल, ते पण एक? मला काहीतरी लोचा दिसतोय. बघू आता काय करणार आहे याचं. मी खाऊन घेऊ का आता? तर नको, मी खाल्लं तर हाताने कोरडायचा असेल काही काम टोमॅटोचं. सेम माझ्यासारखं दिसतंय. विचारतेच नाही आता राजाला कशाला आणले. लावलं मग कडी असं पॅक लावली. हो का? कोणी ठोकलं ना बुलडोजरने पाडलं तरी निघणार नाही. बरं हे टोमॅटो एकच का आणलंय? खेळ खेळायला टॅमॅटोचा खेळतात नाहीत तुला. हा असं करायचं, हा हातात हात द्यायचा हा. आणि टॅमॅटो असं ठेवायचं. अच्छा. आणि त्याला असं दाबायचं का? नाही नाही दाबायचं नंतर, आता फक्त खेळायचं. हम्म? असं असं. राजा. पडलं. आपण शॉर्टकट घेऊ. काय माहिती हिरो लोक कसे खेळतात इथून इथून इथून. पण राजा हा कस तरी होतंय. कसं होतंय? अगं गुदगुली सुटली अंग. मजा येते का नाही? मग ते हिरो हिरोईन उगाच थोडी काढले ते टोमॅटोचा खेळ. आपण काय करू, शॉर्टकट मध्ये उरकू. कसं म्हणजे? नंतर इथं, नंतर इथं, इथं, इथं. राजा म्हणजे असं इथून इथपर्यंत असं घेऊन जायचं. मग जा तिकडे. काय झालं, घेऊ का? हे नाही का, हे पाय इकडे कर बघू. ओके. थोडस इकडं, थोडस येणार जवळ, थोडीशी मान अशी. ओके. केस पण मध्ये डिस्टर्ब करताय, ते ठेवायचं. काय करतोयस राजा? टोमॅटोचा खेळ. लवकर कर ना मग. हो थोडस राहिलं. राजा तुला एक सांगू, सांग ना. खरंच खूप मजा आली तुझ्या टोमॅटोच्या खेळामध्ये. टोमॅटो मध्ये एवढी मजा येते. मजा जा तिकडे. माझ्यामध्ये किती मजा असते. हो का? तसं मला माहिती आहे, माझ्या राजामध्ये ना खूप इंटरेस्टिंग मजा आहे. होता म्हणून मी पण तर खुश होते ना तुझ्याकडून. आणि माझ्या कोरड्या शेतामध्ये पाणी तर तुम्हीच टाकता ना. चला ना मग. अंगात नसतं तरी आधी माझ्या. हो का? खरंच. तुला कसं वाटलं माझी पोरी? खूप छान.
बोल ना. काय नाही, मला खरंच तुम्ही ना खूप खुश करता बरं का. आणि ही पद्धत मला खूप आवडते. हम्म. पक्का हो. दरवेळेस आपण असं करतो, तुला आवडतं ना. हम्म? पक्का मी रोज करत आहे, टाइम बघू कधी नाही. ठीक आहे. काय करताय? अगं ऐकून तर घे. काय? तुला काय वाटतं हा. मी फक्त एवढंच खुश झालो? हो मग. किंवा आणखी एक राऊंड? राजा. अगं खरं बोलतोय मी. नाही, आता मी खूप थकलीये. तसं पण आपल्याकडे 4 दिवस आहेत ना. अगं पिल्लू, हम्म. एका राऊंड मध्ये तुझं भागलं असेल, पण हा मग? माझं कसं? राजा प्लीज ना, समजून घे ना. नाही. अगं चल ना पिल्लू. नाही, आता मी फार थकलीये ना. थोडस आता तुला आरामच करायचा ना. मग थोडस एकदा नाही, नको. प्लीज. ऐक ना चल. राजा.